श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे तिरुपती बालाजी यांची संपूर्ण माहिती. बालाजी ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे. इतिहास. तिरुपती बालाजी मंदिर वा व्यंकटेश्वर मंदिर तिरुमला पर्वत रांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला, श्री आणि मल्य म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मान्यता येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतः त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. पल्लव राणी समवाईने इसवी 614 मध्ये येथील पहिली वेदी बांधली. संगम साहित्य या स्थानाचा उल्लेख आहे. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजांनी दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरूपी देखभालाची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराच्या प्रशासन येथे हातीरमाची मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरू होती. प्रशासकास विचारण्याकरता असे म्हणतात की 1933 साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्यान्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त पाहतात. तिरुमला रांगामध्ये एकूण 60 डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडक रस्त्याने 20 किलोमीटर अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरू 11 किलोमीटरची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास 50,000 दर्शनार्थी असतात. तिरुपतीतील मंदिर. श्री पद्मावती अम्मावरी मंदिर तिरुचानूर तिरुपती शहरापासून सुमारे 5 किलोमीटर दूर अंतरावर आहे. असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात संपूर्ण मंदिराचे करावा लागतो. हे मंदिर भगवान व्यंकटेश्वराची पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान व्यंकटेश्वर विष्णूचा अवतार आहे आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीची अंश अवतार मानला जातो. पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेली देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजवलेले आहेत. वकुला देवी मंदिर. मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून तिच्या नावाचा एक मंदिर सुमारे 300 वर्षांपूर्वी टेकडीवर बांधले गेले होते. वरदराज मंदिर. वरदराज स्वामी विष्णूंचा अवतार. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरातील वरदराज मंदिर आहे. मंदिर प्रवेश करताना मंदिर वेंदिवाकिलीच्या डावीकडे आहे. योग नरसिंह मंदिर. भूवराह स्वामी मंदिर. गरुडमंथा मंदिर. भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरापैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. असे मानले जाते की भगवान बालाजी त्यांची पत्नी पद्मावतीसह तिरुमला येथे वसतात आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना करतात त्यांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात. अशी ही श्रद्धा आहे की आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे.
मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे असल्याचं सांगितले जाते. त्यांच्या कधीही गुंता होत नाही. ते नेहमी मौसूद राहतात. येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते. गाभाऱ्यातील दिवा हा नेहमी तेवत असतो. तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो. या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्ष जळत असलेला या दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहिती नाहीये. बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते, पण गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचे असे जाणवेल. भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते. तसं तर मंदिराचं वातावरण अतिशय थंड आहे, पण असे असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठ देखील ओलसर राहते. बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास असतो. दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून अंघोळ घातली जाते, तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते. असे आहे श्री तिरुपती बालाजी येथील संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थ.